जसं आपण बघितलं असेल की आज यूट्यूबवर सोशल मीडियावर सगळीकडे एक प्रचलित होतं आहे की बायोफ्लॉक टँक केल्या म्हणजे बायोफ्लॉक टँकमध्ये तुम्ही 10,000 लिटरची टँक लावल्यावर साधारणतः 1 टनापर्यंत मत्स्य उत्पादन घेऊ शकताय. पण आपणच आपल्याला हा प्रश्न आवर्जून विचारला पाहिजे की 10,000 लिटर पाण्यामध्ये जर आपण 1,000 किलो माशाचं उत्पादन खरंच शक्य आहे का? हा प्रश्न आपण आपल्याला विचारणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट याचमध्ये अजून एक प्रश्न असा पण म्हटला जातो की नुसते एका टँकमध्ये प्रोडक्शन करण्यासाठी जो काही तुम्ही मासा सोडला जातो आहे तो प्रत्येक मासा खरंच बायोफ्लॉक टँकमध्ये करता येऊ शकतो का? हा प्रश्न पण आपण आपल्याला विचारला गेला पाहिजे. त्यानंतर तिसरा मुद्दा असा पण आहे की प्रोबायोटिक्सचा वापर हा ज्या पद्धतीने आज सगळीकडे सोशल मीडियावर यूट्यूबवर सांगितला जातो आहे की प्रति टँकला तुम्हाला एवढं प्रोबायोटिक्स वापरायचे, 1.5 किलोपर्यंत 1 किलोपर्यंत प्रोबायोटिक्स वापरायचे. जो बेसेलेस ग्रुप आहे जो अर्धा तासाला जर का तुमचा डबल होत जातो आहे तर तो वाढणारा बॅक्टेरिया ह्या 30,000 लिटरच्या टँकमध्ये म्हणा किंवा 10,000 लिटरच्या टँकमध्ये म्हणा हा डेव्हलप करत असताना जर का तो दर अर्ध्या तासाला तो डबल होतो आहे तर एका 24 तासामध्ये तो किती क्वांटिटीमध्ये होतो आहे. म्हणून बायोफ्लॉकमध्ये सतत एरिएशनची गरज पडते का? तर माशांपेक्षा ऑक्सिजन हा त्या प्रोबायोटिकच्या बॅक्टेरियाच जास्ती वापरत असल्यामुळे माशांना मिळणारा ऑक्सिजन हा कमी होतो. पण याचाही कोणी विचार करतंय का? सगळ्यात पुढचा प्रश्न असा पण आहे की जो अर्धा तासाला डबल होत जाणारा हा बेसेलेस ग्रुपचा बॅक्टेरिया हा किती तासाला डेड होतोय? हा प्रश्नाचं उत्तर कोणी दिलं आहे का? हा पण एक मुद्दा आहे. तिसरी याच्या पुढची एक गोष्ट अशी आहे की सगळ्यात महत्त्वाचं अतिरिक्त प्रोबायोटिक्स वापरून किंवा कमी प्रमाणात प्रोबायोटिक्स वापरून जरी आपण तो पाण्याचे पॅरामीटर सांभाळण्याचा प्रयत्न करत असलो तरी आज आपल्याकडे असलेले अत्याधुनिक गॅजेट्स ज्याच्यामध्ये आपल्याकडे अमोनिया टेस्टिंग किट आहे, नायट्रेट टेस्टिंग किट आहे, आपल्याकडे नायट्रेट टेस्टिंग किट आहे, आपल्याकडे pH चेक केला जाऊ शकतो आहे, आपण TDS चेक करू शकतो आहे, आपण डिझॉल्व ऑक्सिजन चेक करू शकतो आहे. पण आपण जो बॅक्टेरिया डेड झाला आहे ज्याची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे तो जो डेड बॅक्टेरिया या टँकच्या तळाशी जाऊन बसतो आहे त्याच्यापासून होणारे डिकम्पोस्टेड जे गॅसेस आहेत याचं डिटेक्ट करणारं कुठली टेस्टिंग किट आहे का? मग प्रोबायोटिक्स वापरताना किती प्रमाणात वापरला गेला पाहिजे हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे. जर का तो डेड बॅक्टेरिया खाली तळाशी जाऊन बसला आहे त्याला रिमूव्ह करण्यासाठी या टँक्सचा कन्स्ट्रक्शन करत असताना तो जो काही इंजिनिअरिंग स्ट्रक्चरल पार्ट आहे, जो स्लोपिंग पार्ट आहे हा किती असला पाहिजे याचा कोणाचा अभ्यास झाला आहे का? आणि जर झाला आहे हे सगळे विषय जर आपल्याला जाणून घ्यायचे असतील तर आपण प्रत्यक्ष येऊन भेटा. आपण एक तर मला फोन करू शकताय, आपल्याला माझा नंबर या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये मिळेलच. आणि एकदा या, भेटूया, एक चहा बरोबर घेऊया आणि चर्चा करूया.